नाही आज कोकणाचा आवाज तुम्ही भरपूर दिवसांनी ऐकला ना, खूप चांगला आवाज आला. माझं वजन असं कॅल्क्युलेशनच करता येणार की कॅल्क्युलेटरच आहे आपल्या. तर मित्रांनो, सोलापूर, नाशिक कसं वाटतं तुम्हाला इथे? एकदम छान वाटतं, एकदम कसं वाटतंय. समुद्र वगैरे कसं वाटतं? एक छान, एकदम छान. इकडची माणसं, इकडची जरा माणसं ठीक आहेत पण परंपरा समुद्र वगैरे. त्याच्यापेक्षा छान आहेत. कासव आपल्याला सापडलेला आहे. पहिला कासव, पहिली लागलेली अवदसा. कासव भाऊ मासव. कांदळवन विभाग विशेषता आहे बीचची. तर हे बीच जे आहे हे एक प्रकारे जगात फेमस आहे असं म्हणू शकतो आपण. असं वाटतंय जर संध्याकाळी मच्छीचा बेत झाला तर एकच नंबर होईल. कोकणी मच्छी गोकुळगाव ग्रामस्थ आणि तसेच तर मी त्यांना नाश्त्याचं आमंत्रण करतोय. थोड्याच वेळात नाश्त्याची सोय होते आणि लवकरच नाश्त्याची सोय करून द्यावी. तसेच आपले बार्शी जिल्हा सोलापूर तालुका बार्शी या जिल्ह्याचे पालकमंत्री कुणालदादा जगताप यांनी या ठिकाणी दोन शब्द बोलावे. प्लीज दादा. हॅलो. कोकणातील सुंदर सकाळ तुम्ही पाहू शकता. निलंगण शेट्यांचं गाव आणि आपले येथील झोपलेला मित्र परिवार. दादाला आवाज येऊ दे. आपल्या स्पीकर आणि इकडे सरळ ठेव स्पीकर. घरात थोडी माणसं झोपलेली आहेत आणि आता झोपल्यावर माझा कसा घडलेला आहे आणि माझा काल मुंबई दौरा झालेला आहे. त्यामुळे माझ्या जरा सुधारले. हँड ओव्हर टू नाशिकचे सुपुत्र IAS ऑफिसर देवभाऊसाहेब. हॅलो, माईक चेक. अत्यंत सुबक आणि छान अशी सुंदर सकाळ आणि निलंगण शेट्टे यांच्या घरातली जी सकाळ आम्ही आज बघितली, अनुभवली ही खूपच सुंदर. मी एकच गोष्ट सांगेन, कोंबडे हराम करून 5:30 वाजेपासून ओरडत आहे. आम्हाला एवढा त्रास दिला. ते कोंबड्यांचं आज हयगई केली जाणार नाही. त्यांना सुट्टी नाही. ते आता थोड्याच दुसऱ्याकडे माहिती जाईल. आज या ठिकाणी आपले ठाणे जिल्हा तालुका मुंबई शापूर या ठिकाणावरून आपले ओंकाराला पावा या ठिकाणी आले आहेत. आणि आपण त्यांना विचारूया पॉइंट अँड कॉन्टेक्ट वाटली. दादा या ठिकाणी दादाचा पाठ मैदान या ठिकाणी कॅमेरामॅन बोला आहोत उत्तर घेऊन त्यांच्या रील्स दाखवा अगोदर. प्रेक्षकांना करूया ना. माळकरी त्यांची माळ दाखवा. दादांनी आता 15 दिवसाखाली ते माळ काढलेली आहे या ठिकाणी. 15 वर्षापूर्वी. चलो इंट्रोडक्शन काय सांगा काहीतरी 2 शब्द बोला. सुंदर कोकणातील सकाळ बोला. तुम्ही बघू शकता. तुम्ही ऐकलं का आज उठल्या आज भक्तिमय वातावरणात उठलं हो नाही आज कोकणाचा आवाज तुम्ही भरपूर दिवसांनी ऐकला ना, खूप चांगला आवाज आला. त्याच खूप चांगली बोलत होते. आज भरपूर दिवसांनी आठवण झाली एखाद्या गावाकडचे. परत एकदा खूप दिवसांनी अनुभवलं, खूप भारी वाटलं आज. आणि आज असं वाटलं नव्हतं एवढं लवकर जाग येईल, एवढं लवकर उठू आम्ही. रात्री लेट झोपून सुद्धा उठलो. अक्षरशः कोंबड्यांचा आवाज आला, खूप भारी वाटलं. आता बाहेर एकदा वातावरण कसं आहे, आता एकदा खूप चांगलं वाटेल बाहेर गेल्यावर. ते पण तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघावं भेटेल, करून थोडंसं ऐकावं भेटेल. आणि जर तुम्हाला थोडंफार ऐकावं असेल तर एखादं गाणं वगैरे तर 5 मिनिटात 5 मिनिटात आपण ऐकूया. आपले जिल्हा नाशिक या ठिकाणी आहे. आपल्या इथे सामाजिक पातळीवरती काम करत असताना या ठिकाणी सरांनी या ठिकाणी नाशिकची काम केलेलं आहे. आणि दादांना मी सांगू इच्छितो की त्यांनी जो कोकण दौरा केला या ठिकाणी, तर या ठिकाणी त्याला 2 शब्द बोलायची विनंती करतो. कोकण दौरा निलंगण काही नाही बोलणार. कोकणातील सुंदर सकाळ. कारण की दादा काय बोलणार, दादा कामात न बोलतात. त्या ठिकाणी सामाजिक पातळीवर काम करत असताना या ठिकाणी आपण पुन्हा एकदा नाशिकचे PSI, SSI, MSCIT, MBA
मस्तपैकी आपली आता आवरावरी झालेली आहे आणि आपण मस्तपैकी सकाळी सकाळी काकूंनी क्वालिटी असं साबुदाणा खिचडी बनवलेली होती. साबुदाणा खिचडी खाल्ली, कोरा चहा पिला मस्तपैकी. आणि आता आपण निघालेलो कुठे निघालो आपण आता आपण चाललेलो आहेत फोर्टला व्हिजिट करायला आणि कोस्टल रोड. आता आपण एक छोटीशी कोस्टल राईड करणार आहोत. जाताना आपल्याला एक हिम्मतगड लागेल. हिम्मतगडला आपण एक छोटी व्हिजिट देणार आहोत आणि पुढे आपण वेळाच बीचला जाणार आहोत. एक छोटी चालती बोलती फक्त चक्कर तिकडे चहा प्यायला बाणकोटला जाऊ आपण. आणि ह्या आमच्या ताई निलंकनच्या दिदी म्हणजे आमच्या पण ताई. तर चला निघूया. तुम्हाला आपला जर ब्लॉग बघितला असेल कोणता पिंपळगाव जोगा डॅमचा, तिथे तुम्हाला एक नवीन व्यक्तीची ओळख करून गेली ती बाहेरचे सायंटिस्ट. आता आपल्यासोबत बाहेरचे सायंटिस्ट सांगा काय सापडलं तुम्हाला. सध्या पुण्यातील आपल्या कोकणातील अस्वल हे बघा पाहू शकता तुम्ही. अस्वलाची तसली आळीचा प्रकार आहे एक. खालून दाखव त्याला तिकडून बाहेर काढा तुम्ही. गुलाचा प्रकार आहे का? गुल उर्फ गावठी अस्वल. अस्वल छोट त्याला बाहेर गेलो होतो काठीवर मी. हे जर अंगावर चढलं ना तुमच्या तो दिवसभर खास जात नाही. सोडलं तर गुल. तर मित्रांनो आता आपण वेळसला निघालो होतो आणि वेळसला जाता आपला एक सुंदर असा स्पॉट लागलेला आहे. निलंकन या स्पॉटचा काय नाव आहे? आता आपण चाललो कोकणातील नेकलेस पॉइंट. कोकणातील नेकलेस पॉइंट तुम्ही बघू शकता. एवढा सुंदर असा पॉइंट सापडला आणि तुम्ही बघू शकता बरोबर खाली शेती वगैरे चालू आहे. हे बघा सुंदर सुंदर खाली घर वगैरे दिसतं आपल्याला. तिकडे पण डोंगराच्या कपारी कुपरीत घर आहे सुंदर असं. आता आपण खाडी जवळ आहे. तेव्हा आपले बॉईज थांबले तिथे पुढे. हॅलो गाईज, कसं वाटतंय? हे माझं गाव आहे आणि तुम्ही बघू शकता क्वालिटी. अरे इकडे माहिती आहे. तर नमस्कार मित्रांनो, आज सगळे माझ्या गावाला आलेत. तर माझं गाव रत्नागिरीमध्ये येतं आणि गावाचं नाव मंडणगड आहे. हे माझ्या मामाचं गाव आहे. प्रॉपर गाव साखरप्याला आहे देवरुखला. आणि हे माझे मित्र आहेत जे म्हणजे थोडे घाटावरचे आहेत पण आपले एकदम जीवाचे जवळचे सगळे मित्र आहेत. बार्शी, सोलापूर, नाशिक. कसं वाटतं तुम्हाला? एकदम छान वाटतं. एकदम कसं वाटतं? समुद्र वगैरे कसं वाटतं? एक छान, एकदम छान. इकडची माणसं इकडची जरा माणसं ठीक आहेत पण परंपरा समुद्र वगैरे. त्याच्यापेक्षा छान आहे. हा? मला असं वाटतंय जर संध्याकाळी मच्छीचा बेत झाला तर एकच नंबर होईल. कोकणी मच्छी एकच नंबर. नाद करते का? यावंच लागते. क्वालिटी क्वांटिटी जर तुम्हाला खायची असेल तर तुम्हाला यावं फक्त सुद्धा किचनमध्ये फक्त ऑनली. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं यश शाळा या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण आलेलो आहे सुंदर अशा कोकण पावनभूमीमध्ये, जे की श्री परशुराम यांच्या पादस्पर्शाने पावन झालेली. तुम्ही बघू शकता आज आपले मित्र कुणाल, दाजी, रोहित, तिकडे 2 गँगस्टर आलेले आहे आणि खूप सुंदर असं. आणि आपला कॅमेरामॅन आदित्य भाऊचार फ्रॉम नांदगाव. खूप सुंदर असं बघू शकतो मी. तुम्ही पेंटिंग बघा, आपल्याला पेंटिंग सापडलेली आहे. ओ गॉड, तुम्ही बघू शकता हे जवळजवळ नाही म्हणजे एक काही दिवसांपूर्वीची पेंटिंग दिसते आपल्याला. खूप सुंदर अशी पेंटिंग दिसते मला. आणि तुम्ही बघा खूप सुंदर असा अथंग असा सह्याद्री आणि अथंग असा समुद्र. आता तुम्ही बघू शकता की आता जे समोर दिसतोय तो आहे आपल्याला हिम्मतगड. बघा तिला असा छोटासा दिसतं बघा तुम्हाला तो जो दिसतं छोटेसे जे बुरुज तो हिम्मतगड आहे. आणि म्हणजे तो आपल्याला वेळसला जाताना त्याचं नाव हिम्मतगड आहे. तर त्याला बाणकोटचा फोर्ट का हिम्मतगड असं पण म्हणतात. तर चला आपलं मेन जो लोकेशन आहे ते वेळसचं बीच आहे. अजून थोडंच राहिलं, एक 6 ते 7 किलोमीटर अजून आपलं वेळसचं बीच आहे. तर आता आपला पुढचा डायरेक्ट स्टॉप वेळसच्या बीचवर असणार आहे. गड्यानं शेवटी आपण 3 ते 4 वेळेस रस्ता चुकून आता आपण पोहोचलो नाही वेळाच्या बीचकडे. आता आपण चाललेलो आहे, तुम्ही समोर बघू शकता.
की आपण पाठीमागे पुलावर गाडी लावली आणि इथनं जवळजवळ एक 15 ते 20 मिनटं बीचकडे जायला असा जंगलातून छोटीशी पायवाट आहे. जर तुम्ही कधी वेळाच बीचला आले तर ब्रिजवर गाडी लावायची, तिथनं पायी जावं लागतं. तिथं बोर्ड पण लिहिलेला आहे. आणि तुम्हाला एक माहिती आहे का, ही माहिती दे लोकांना तू. वेळास बीचची एक विशेषता अजून काय आहे, ही विशेषता तुम्हाला आपल्याकडं आज आपले प्रमुख गेस्ट हवामान खात्याचे डेप्युटी मिनिस्टर आदित्य भाऊ सांग तुम्हाला काय विशेषता आहे बीचची. तर हे बीच जे आहे हे एक प्रकारे जगात फेमस आहे असं म्हणू शकतो आपण. कारण इथे कसं आहे की ऑलिव्ह रिडली सी टर्टल जे आहे त्यांचं ब्रीडिंग ग्राउंड आहे. तर ते दरवर्षी इथे ते टर्टल्स येतात, ब्रीडिंग करतात, इथे एग्स म्हणजे अंडी घालून जातात. आणि मग ते अंडी जेव्हा हॅच होतात तर ते त्यांचे जे हॅचलिंग्स असतात म्हणजे जे छोटे पिल्लं असतात त्यांना सोडवायला भरपूर पर्यटन इथं जमा होतं. त्याच्यामुळं या बीचचं एक वेगळंच महत्त्व आहे आणि आपलं नशीब आहे की आपल्याला सगळं बघायला भेटतं. तर हे थोडक्यात वेळाच बीचचं एक वैशिष्ट्य म्हटलं तरी झालं. बाहेरचे कासव इथे येतात, एक त्यांचा विशिष्ट पिरियड असतो. आता बघूया आपण तिथं आपल्याला बघायला मिळतात की नाही. काही छोटे आकाराचे असतात, काही मोठे आकाराचे असतात. बघूया आता तिथं मिळतात. असं झोपायला आणि तुम्हाला एक सांगतो, आमच्याकडे सुद्धा एक कासव आहे, मेल कासव. मित्रांनो बघा, खेकडे खेकड्यांची घर हे समोरच आहे, सगळे खेकड्यांची घर आहे. तिथे लय खेकडे येतात. आता हा बाई, खेकडं. एवढे खेकडे सापडते वर सगळे घराचे दिसते, बारीक बारीक छिद्र, सगळे खेकड्यांची घर आहे. तेव्हा ते लाकडापाशी माहिती आहे. चला, आपल्याकडे आता टाइम कमी आहे, तुया. आणि आपल्याकडं पहिला कासव आपल्याला दिसलेला आहे, या ट्रिपचा पहिला कासव. तर मित्रांनो, जसं दिसतंय आता नर्सरीमध्ये इथे ब्रीडिंग करतात. ब्रीडिंग म्हणजे अंडे सांभाळून ठेवतात, फक्त ब्रीडिंग टर्टल करतात, त्यांचे अंडे इथे सांभाळून ठेवतात. त्याबरोबरच इथं आपल्याला बघा खूप सारे मॅनग्रोव्ज दिसत आहेत. हे मॅनग्रोव्ज यांना मराठीत खारफुटी म्हणतात, खारफुटीचे वन म्हणतात. या मॅनग्रोव्जच्या वनाचं महत्त्व आपल्या इकोसिस्टीममध्ये सगळ्यात जास्त आहे, पर्यावरणामध्ये. कारण काय आहे, या मॅनग्रोव्जमुळं समुद्र, आपण म्हणतो ना का समुद्र गिळून घेत नाही लँडला, त्याचं काय कारण आहे की त्याच्यामुळे हे बघा कासव महोत्सव वेळास. मित्रांनो, पहिला कासव आपल्याला सापडलेला आहे. पहिला कासव, पहिली लागलेली अवदसा. कासवाचा भाऊ मासव. कांदळवन विभाग, दक्षिण कोकण वन परिक्षेत्र, कांदळवन, रत्नागिरी, महाराष्ट्र वन विभाग. डॉल्फिनचं जरा काय ओके. तर मॅनग्रोव्हचं असं वैशिष्ट्य सांगत होतं. ते बघा पोरं आपले जरा आता पोरं आले मूडमध्ये, पोरं झोनमध्ये आलेले आहेत. निरंका तुझं काय म्हणणं आहे? थांब माईकची रेंज जाईल. आता मी इथं मगर बघितले आणि आता त्या आता म्हणजे मगरीला मारू शकत नाही मी, पण ती आम्ही आता पकडणार आहे. आणि मगर आणि घोडा नाही, मगर आणि घोडा, हा घोडाच वाटतं. तर मगर आणि घोडा असं यांचं मिलन होऊन मकर ध्वज तयार होतो, मकर राशी जे म्हणतो आपण, तो हा आमचा निलंकन आहे. काय सुंदर आहे यार कोकण. काय हे पाईन ट्री सारखंच वाटतंय. तर मित्रांनो, हे ऑलिव्ह रिडली टर्टल्स जे आहेत त्यांचं वजन 50 किलोपर्यंत असतं, लांबी 60 ते 70 सेंटीमीटर. म्हणजे बघा किती जड आहे. हे बाकडे उचला ते बसायला. तर आता आपण वेळाच बीचला पोहोचलोय, पण आपलं दुर्भाग्य म्हणता येईल ती जे आपण मागं वेळाच बीच ज्यासाठी फेमस आहे, कासव प्रजनन, तर ते फक्त मार्च ते नोव्हेंबरच्या पिरियडमध्ये चालतं. नोव्हेंबर ते मार्च. आता तो पिरियड होऊन गेला आहे. आता पावसाळा चालू आहे, बघू शकता पाऊस येऊन गेलेला आहे. भरतीच्या होतीला पूर्ण पाणी इकडे जातं आपलं नाही समुद्राचं. आप लोग देख सकते हो, ये एडवेंचर ट्रिप होने वाली है. देखिए, मॅन वर्सेस अनदर मॅन. तर अशा प्रकारे आता आपण ही वेळाची खाडी पार करून आलेलो आहे. एक यशस्वीपूर्णरित्या आपल्या गड्यांनी वेळाची खाडी पार केलेली आहे. तुम्ही बघू शकता हा बीच पूर्ण रिकामा आहे. या बीचवर फक्त मी आणि माझे मित्र आहे. क्वालिटी आणि क्वांटिटी नाही म्हणा, फक्त क्वांटिटी वातावरण आहे. कारण पूर्ण बीच हा काळा कुट्ट पडलेला आहे, फक्त आणि फक्त 6 माणसांनी भरलेला आहे. हे बीच एवढा काळा पडायचं कारण काय माहिती का, आता जस्ट काही दिवसांपूर्वी भरती होऊन गेली, तर समुद्रातलं जे काय असतं ते सगळं बाहेर होतं. दिवसांपूर्वी भरती होऊन गेली ती. त्याला तुम्ही बघू शकता बीच, जे समुद्रामध्ये जे काय घाण माणूस फेकतो ते ओटीमध्ये समुद्र परत आपल्याला देऊन टाकतो. समुद्राचा एक नियम आहे, तुम्ही मला दिलं मी त्याच्या डबल तुम्हाला देणार. हे बघा,
पूर्णाची घाण सगळी समुद्रात बाहेर फेकली ओटीच्या वेळेस. अथांग असा समुद्र, अथांग तट. झेल वाट. आणि मित्रांनो कसं असतं माहिती का, अंगात जो किडा असतो तो किडा जागृत ठेवणं खूप महत्त्वाचं असतो. आता बघा भाऊनी शिक्षण केलं आहे BSc ॲग्रिकल्चरमध्ये, MBA त्यानंतर केलं. आता त्यानंतर भाऊ सिव्हिल लाईनमध्ये घुसला आहे. आता भाऊ जी काय बिल्डिंग बनवतोय ना, ती बिल्डिंग बघून, ती बिल्डिंग अशी किती बी पाणी येऊ द्या तरी वाहून जाणार. ती पाणी येऊ द्या. तुम्ही बघू शकता बिल्डिंगचं बघा आता जवळ ऑलमोस्ट कंस्ट्रक्शन पूर्ण होत आलंय. या बिल्डिंगचं नाव ठेवतं आपण जगताप हाईट्स, जगताप ब्रदर्स अँड सिस्टर्स. मित्रांनो आपल्याला हॉलिवूड इडली टर्टलचं वजन असतं ते 50 किलो असतं. आपल्याला एक भेटलंय बघा. थांब तिथं थांब. हे बघा माझं वजन असं कॅल्क्युलेशनच करता येणार, कॅल्क्युलेटरच आहे तर आपलं. मित्रांनो तुम्हाला हॉलिवूड इडली टर्टल फक्त आमच्या ब्लॉगवर बघायला भेटेल, बस बाकी पुढेच बघायला भेटणार नाही. या टाईममध्ये पुढंच भेटतो. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण एक क्वालिटी पद्धतीने टाईम वेलास बीचवर स्पेंड केलेला आहे. समुद्राने भरपूर कचरा बाहेर फेकला. आमची अपेक्षा होती की आम्हाला काही पैसे सापडावे, पण पैसे पैसे रुपये सगळ्या वस्तू सापडलेल्या आहे. दैनंदिन दाजीने समुद्रात पोहत भिगवण मच्छी पकडून आलेली. हॉलिवूड इडली टर्टलचा देखील दर्शन झालेलं आहे तुम्हाला माहिती आहे. आता आपण पूर्ण आपल्याला परतीचा प्रवास निघालेला आहे. परतीचा प्रवास नाही, जेवायला निघालेलो आहे. परतीचा प्रवास आपल्या उद्या असणार आहे, कारण निलंकांची आई यांनी खूप आपल्याला फोर्स केला आहे. काकूंनी खूप फोर्स केला की तुम्ही थांबा, म्हणून आपण फोर्स 2 करून थांबलो आहे. तर चला, खूप सुंदर असं वातावरण आहे. पण देवीच्या मंदिरात आलो आहे. हाच तो क्षण आहे ज्या कार्यक्रमासाठी आपण एवढ्या लांब आलेलो आहे. आपण आलो आहे देवीच्या मंदिरात. आपण मस्त आता देवीचं दर्शन घेऊया. जे समोर आपल्याला देवीचं मंदिर दिसतंय ते कोकणामध्ये एक छोटंसं गाव आहे नांदगाव म्हणून. नांदगाव गावातलं काळंबा देवीचं मंदिर आहे. आज इथे बरेच जणांचा नवस वगैरे असतो, त्याचाच आज छोटासा कार्यक्रम इथं. खूप सुंदर असं मंदिर आहे. मित्रांनो आता आपलं क्वालिटीमध्ये असं जेवण झालेलं आहे. आणि आता तुम्हाला मी या कार्यक्रमाची आणि या एक मंदिराची थोडंसं एक वैशिष्ट्य सांगणार आहे. हे वैशिष्ट्य आपल्याला सांगणार आहे आपले आजचे आपल्या कार्यक्रमाचे असलेले प्रमुख गेस्ट श्री माजी निलंकन शेट्टे. तर मी आता माईक निलंकनकडे हँडल करतो. निलंकन. आणि काळंबा देवीचं मंदिर हे बाणकोट किल्ल्याच्या एकदम शेजारीच आहे. आणि तसंच खाली पूर्ण समुद्र लागला आहे, म्हणजे खाली पूर्ण बंदर आहे. आणि कोळीवाडा वगैरे आहे. तर शेजारच्या सगळ्या साईडची जेवढी गावं आहेत त्यांची एक ग्रामदैवत म्हणून काळंबा देवीला ओळखलं जातं. काळंबा देवीचं एक श्रावणातनं एक सण असतो कोकणामध्ये, त्याला आपण राखण म्हणतो. राखणदार असतो एका गावाचा. तो गावातल्या सगळी राखण करतो, मी गावाची राखण करतो. काय कोणाची म्हणजे एक प्रत्येकाची श्रद्धा असते मनात की बाबा आपलं गाव आपला कोणतरी पाठीशी आहे, राखणदार आहे. तो कोकणातला राखणदार म्हणजे कोकणातलेच प्रत्येक गावातला एक देव असतो, त्याला आपण राखणदार म्हणतो. तर देवीचं तर राखण आहे. तर देवीच्या राखण्यासाठी आपण आज 2 पाय 4 पाय असे प्रत्येकाचा एक सण असतो. तसं आता मी इथं नॉनव्हेजचा सण झाला आहे तिकट, त्याला आपण तिकट सण म्हणतो. तर तो सण वगैरे झाला आहे. आता नैवेद्य वगैरे दाखवून आपण गारणं बिरणं घालून देवाला असं सगळ्यांनी बसले. आता थोड्याच वेळात आपण घरचा परत प्रवास चालू करू. तर मित्रांनो थोडक्यात सांगायचं तात्पर्य झालं, जसं की आपल्या पश्चिम महाराष्ट्रात किंवा इकडच्या मराठवाडा विदर्भात जर आपण या प्रोसेसला किंवा या कार्यक्रमाला आपण एक कंदुरी म्हणतो, तसं आपला एखादा गावाकडचं जर समजा राखणदार नाही असेल, मसोबा बिरोबा आपण जसं कंदुरी देतो तसं सेम या पद्धतीने कोकणामध्ये पण दिलं जातं. फक्त त्या प्रोसेसला किंवा त्या पद्धतीला राखण असं म्हणतात. तर आता कसं इथं आता मी आणि ओंकार व्हेज होतो, तर त्यामुळे आम्हाला दोघांना काकूंनी घरनंच मिक्स व्हेजची भाजी बनवून आणली होती. आणि बाकीच्या चौघांना त्यांनी खाल्लं नॉन व्हेज वगैरे खाल्लं. बाकी मिक्स व्हेज वगैरे पण छान होतं. चला मित्रांनो अशा पद्धतीने आपण निघतोय.
बाय बाय लग्नाला भेटू टाटा बाय. चला काकू आजी चला बाय. चला थँक्यू. तुम्ही पण सावकाश जा. चला गणपती बाप्पा मोरया. जय. कुठं चला मित्रांनो, अशा पद्धतीने एक आयुष्यातला खूप अस्मरणीय दिवस, कधी अविस्मरणीय कधी माझा वाढदिवस 5-6 दिवस पुढे आहे, आम्ही आधीच केक कापला. तर चला मित्रांनो, आयुष्यातला कधी न विसरता येणारा दिवस आपण काल आणि आज जगून घेतलेला आहे. तर चला आता आपण परतीचा प्रवास चालू करतोय. आता जवळजवळ 5:30-6 वाजलेले. अरे ते याचा निलंकन येऊ का? वेळ वाटायचं हा सोबत आहे. मागे पुढे जाऊ नका. इकडे कर. बाय बाय बाय. केलं चला मित्रांनो, असा सुंदर असा शेवट नाही म्हणता ना, प्रवास परत एकदा लग्नात भेट होईल सगळ्यांची.